आपण सगळेच मी आणि माझं शरीर हे शब्द वापरतो, पण यांचं नातं नक्की आहे तरी कसं? हेच समजून घेण्यासाठी आज आपण एक खूप इंटरेस्टिंग रूपक वापरणार आहोत. असं रूपक जे आपल्या डोक्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देऊन जाईल. कधी विचार केलाय, आपण खूप थकतो, बर्नआउट होतं, मग आपण काय करतो? सुट्टीवर जातो, शॉपिंग करतो, 2 दिवस भारी वाटतं, पण तिसऱ्या दिवशी परत सगळं जायचे थे. हे तात्पुरते उपाय कायमचा आराम का देत नाहीत? चला, आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. ओके, तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण 5 महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. बर्नआउटमधली एक मोठी चूक काय आहे? मग चालक आणि गाडीची ओळख, त्यांच्या 2 वेगवेगळ्या गरजा, ही सिस्टीम कधी आणि का क्रॅश होते, आणि शेवटी यावर उपाय काय आहे, म्हणजे सुसंवाद कार्यक्रम. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. बर्नआउट. यावर आपण जे काही उपाय करतो ना, त्यात एक मोठी गडबड आहे. प्रॉब्लेम असा आहे की आपण मुळात चुकीच्या समस्येवर काम करत असतो. हे कसं आहे माहिती आहे? समजा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. आतमध्ये काहीतरी एरर आहे आणि तुम्ही काय करताय? वरून फक्त स्क्रीन पुसताय. स्क्रीन स्वच्छ केल्याने आतला सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? नाही ना. आपण आपल्या आयुष्यात नेमकं हेच करतो. प्रॉब्लेम मनाचा असतो आणि आपण शरीरावर उपाय करतो. आणि प्रॉब्लेम शरीराचा असतो तेव्हा मनाला समजावत बसतो. तर ही चूक का होते? कारण आपण आपल्या अस्तित्वाचे 2 वेगवेगळे भाग ओळखलेच नाहीत. चला तर मग आता त्या मूळ संकल्पनेकडे वळूया, जी या सगळ्या चर्चेचा पाया आहे. एक कल्पना करा, तुम्ही एक चालक आहात आणि तुमचं शरीर ही तुमची गाडी आहे. आता चालक म्हणजे कोण? तर मी, जो विचार करतो, निर्णय घेतो, ज्याला काहीतरी हवं असतं, ज्याला भावना असतात, प्रेम, राग, आनंद, हे सगळं चालकाचं काम. आणि गाडी म्हणजे आपलं शरीर. हे फक्त एक मशीन आहे, एक साधन जे चालकाच्या आदेशांवर चालतं. आणि गंमत बघा, जरी हे 2 वेगळे असले तरी यांचा एकमेकांवर डायरेक्ट परिणाम होतो. जेव्हा आपण म्हणतो मला राग आलाय, तेव्हा राग कोणाला आलेला असतो? चालकाला, गाडीला नाही. पण जेव्हा चालक रागावतो तेव्हा तो गाडी कशी चालवतो? वेडीवाकडी, भरधाव. म्हणजेच आपल्या मनातला ताण थेट आपल्या शरीरावर दिसतो. ब्लड प्रेशर वाढतं, तब्येत बिघडते. आत्ता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आपल्या आयुष्यातला सगळा गोंधळ इथूनच सुरू होतो. तो म्हणजे चालक आणि गाडी यांच्या गरजा पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि आपण हा फरकच समजत नाही. आता बघा, गाडीच्या म्हणजे शरीराच्या गरजा कशा आहेत? मर्यादित. अन्न, पाणी, आराम, पोट भरलं की झालं, पेट्रोलची टाकी फुल झाली की काम झालं. पण चालकाच्या म्हणजे मीच्या गरजा, त्या अमर्याद आहेत. सन्मान, प्रेम, आपल्या जगण्याला काहीतरी उद्देश हवा, या गरजांना काही लिमिट आहे का? कधी असं होतं का की बस झालं, आता अजून सन्मान नको? आणि मग आपण काय गडबड करतो? आपण चालकाची भूक गाडीच्या वस्तूंनी भागवायला जातो. आतून उद्देशहीन वाटतंय, मग आपण बाहेरून महागडी गाडी घेतो. आतून प्रेम हवंय, पण आपण महागडे कपडे विकत घेतो. याने काय होतं? फक्त गाडी सजते, आतला चालक मात्र उपाशीच राहतो. जेव्हा चालक आणि गाडी यांच्यातला हा ताळमेळ बिघडतो ना, तेव्हा ही पूर्ण सिस्टम 2 प्रकारे क्रॅश होऊ शकते. आणि आजच्या काळातल्या अनेक समस्यांचं मूळ इथेच आहे. पहिली शक्यता काय? चालक गाडीचा गुलाम बनवतो, म्हणजे तो गाडीवर अत्याचार करतो. मला यशस्वी व्हायचंय, मला खूप पैसे कमवायचेत, या ध्येयांच्या मागे लागून चालक गाडीकडे म्हणजे शरीराकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. दिवसाचे 18-18 तास काम, झोप नाही, खाण्यापिण्याचा ताळतंत्र नाही. मग काय होतं? गाडी बंद पडते, शरीर आजारी पडतं. आणि दुसरी परिस्थिती याच्या एकदम उलट. इथे गाडी चालकाला हायजॅक करते, म्हणजे आपलं शरीर आपल्या मीवर ताबा मिळवतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे व्यसन. चालकाला कळत असतं की हे चुकीचं आहे, पण गाडीला म्हणजे शरीराला सवय लागलेली असते, आणि मग गाडी चालकाला फरफटत चुकीच्या रस्त्याने घेऊन जाते. आणि हा जो संघर्ष आहे ना, तो फक्त बाहेर नाही, तो आपल्या आत सतत सुरू असतो. एक प्रकारचा अंतर्गत गृहयुद्धच म्हणा ना. इच्छा काय असते? मला निरोगी राहायचं आहे. विचार काय येतो? मी जंक फूड टाळलं पाहिजे. आणि आपण निवड काय करतो? तेच जंक फूड खातो. मग यातून काय होतं? गिल्ट, अपराधीपणाची भावना आणि मानसिक ताण. मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? या बिघडलेल्या नात्याला पुन्हा रुळावर कसं आणायचं? चालकाला पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर कसं बसवायचं? तर यासाठी एक सोपा 2 स्टेप्सचा कार्यक्रम आहे. याला आपण ड्रायव्हर ट्रेनिंग प्रोग्राम असं म्हणू शकतो. याचे फक्त 2च भाग आहेत. 1. चालकाला शिकवणे, त्याला शिक्षित करणे, आणि 2. गाडीची नीट देखभाल करणे. आता चालकाला शिक्षित करणे म्हणजे काय? त्याला पुस्तकं वाचायला लावायची का? नाही. याचा अर्थ आहे आपल्या आतल्या आवाजाला ओळखायला शिकणं.
आपल्या सगळ्यांच्या आत एक इंटरनल कंपस असतो, एक होकायंत्र, जे आपल्याला बरोबर चूक काय हे सांगत असतं. बघा ना, कोणाला मदत केल्यावर आतून कसं छान वाटतं आणि कोणाला फसवल्यावर कसं आतून काहीतरी टोचत राहतं. हाच तो आतला आवाज. या आवाजासोबत आपल्या इच्छा, विचार आणि कृती जुळवून घेणं हेच चालकाचं खरं शिक्षण आहे. आणि एकदा का चालक असा सुशिक्षित झाला ना की त्याला गाडीचं महत्त्व आपोआप कळतं. तो स्वतःहून गाडीची काळजी घ्यायला लागतो. आणि गाडीच्या काळजीसाठी 3 गोष्टी लागतात. योग्य पोषण म्हणजे संतुलित आहार, योग्य संरक्षण म्हणजे निवारा कपडे, आणि गाडीचा योग्य वापर म्हणजे योग्य व्यायाम आणि अर्थपूर्ण काम. सोप्या भाषेत सांगायचं तर खरं आरोग्य आणि खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा एक सुशिक्षित शहाणा चालक एका चांगल्या सुस्थितीतल्या गाडीला चालवतो. जेव्हा या दोघांमध्ये हार्मनी असते, सुसंवाद असतो, तेव्हाच आयुष्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुखाचा होतो. आता जाता जाता एक शेवटचा विचार. आपण रस्त्यावर गाडी चालवतो, कोणी कट मारला की आपल्याला राग येतो. पण आपण हे लक्षात घेतलं की समोरच्या गाडीतही आपल्यासारखाच एक चालक बसलाय. त्याच्याही काहीतरी भावना आहेत, इच्छा आहेत. तर रोड रेजसारख्या गोष्टी होतील का? बहुतेकदा आपण फक्त बाहेरची गाडी बघतो, आत बसलेला चालक आपल्याला दिसतच नाही. यावर जरा विचार करून बघा.